रेणुका विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी दिग्विजय सूर्यवंशी, त्याचबरोबर नितीन माळी आणि हरीश माळी या तिघांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. इंजिनिअरिंग करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे ऑप्शन ए पण होता, ऑप्शन बी पण होता, ऑप्शन सी पण होता. मग पहिला मी एनडीएची प्रिपरेशन करत होतो. 12वी मी केलीच नाही, नुसतं एनडीए केलं. खरं एनडीए काय झालं नाही, कारण पूर्ण आपल्या 10वी पर्यंत सगळं शिक्षण मराठी मीडियममधनं झालं. त्यामुळे तिथं जरा कमी पडलो. मग हे आता ती झालं नाही तर ही झालं. खरं या शाळेचा मला उपयोग तिथं सैनिक शाळेमध्ये झाला, भरपूर झाला. आणि त्यावेळी म्हणजे हे सगळे शिक्षक सगळ्यांच्या ओळखीचंच होतं. त्यामुळे काय कोण मला ओळखत नसला, कारण मी 2019 बॅच आहे. तेव्हा जास्त कोण आमचे बिरादर सर आणि तपास मॅडम आणि धनाशी बाबा हे आमचे होते तेव्हा. तर मी 10वी इथे केले, 11-12वी PUP कॉलेजला सायन्समध्ये घेतले. नंतर BSc स्टॅटिस्टिक कंप्लीट केले ग्रॅज्युएशन PUPमध्ये. नंतर मग भरतीसोबत करत होतो, पण अपयश भेटत होतं म्हणून एक साईड दुसरं एक असावं म्हणून RIT कॉलेजला मी MBAला ॲडमिशन घेतलं होतं. MBA करत करत मी इकडे भरती पण केले. मग MBA माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि इकडे भरती पण झालो. तर काय भेऊ नका, 10वी आरामात पास व्हा. मेन मी तुमचं सगळं फोकस 11-12 फक्त फोकस ठेवा. 11-12चं मला NDAसाठी चान्सेस पण आहेत, हा तो सिलेबस असतो. आणि तुम्ही 10वी काय तुम्ही आता सरांना तर सेमी पण चालू केले, त्यामुळे तुम्हाला जास्त अवघड जाणार नाही, काय नाही. आणि आता 10वीचा पेपर आता जवळ, तर तुम्हाला सगळ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा. सगळे नीट पेपर द्या, सगळे पास व्हा. आणि आपले शिक्षक स्टाफ पण काय चांगलं आहे, त्यामुळे काय रिझल्ट पण चांगले येतोच, त्यामुळे काही विषयच नाही. मुलं वर आले तुमच्या तिघांचेही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.